तर मे महिन्याची सुट्टी लागली आहे, तर ऋग्वेदचे सगळे मित्र गावी गेलेत. तर आता आम्हीसुद्धा गावी चाललो आईकडे कोकणामध्ये संगमेश्वरला. तर चला ऋग्वेद, कुठे चालले तुम्ही? गावी इजा. आम्ही ट्रेन सगळ्या फुल आहेत, तर लक्झरी बुक केली आहे. लक्झरीची तिकीटसुद्धा खूप महाग आहे. तर आता आम्ही चाललो आहे लक्झरीने गावी. तर चला. आमची गाडी पण आलेली आहे लक्ष्मीनारायण. गावी जायला, कोकणात जायला एवढी गर्दी आहे. हे बघा, ही आमची गाडी ट्रॅव्हल्स आलेली आहे, लक्ष्मीनारायण ट्रॅव्हल्स. पूर्ण गाडी भरलेली आहे बघा. आता आम्ही सामान ठेवणार आणि गाडीत बसणार. तर चला पुढच्या प्रवासाला सुरू करूया. हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. चला, पूर्ण भरलेली आहे. नाही. आता रात्रीचे 4:30 झालेत. नेहमीप्रमाणे सर्व बस लक्झरीने संगमेश्वरच्या खेडशेतला थांबलेले आहेत चहासाठी. हे बघा, जिजासुद्धा उठली झोपेतून. ही आमची बस आहे. वातावरण अगदी गरमीचंच आहे. काही थंडी बिंडी नाही आहे बघा. मे महिन्यामध्ये अजूनही गरमच होत आहे. जिजाला झोपेतनं उठवलं आहे मी खाली. तर 15 मिनिटाच्या अंतरावर आता आमचं गाव आहे कडवई. आता आम्ही चहा पितो आणि गाडीमध्ये प्रवासाला सुरुवात करू. चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता गाडी निघेल थोड्या वेळाने. ही आमची गाडी आहे आणि सगळे चहा प्यायला थांबलेत. आता सगळे चहा प्यायला थांबलेत. खेरशेतला गाडी थांबली आहे, तर चहा पितील आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल. आमचं घर तर 15 मिनिटावरच आहे. हे बघ, जिजासुद्धा उठली. हा जिजा. सकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही इथे आमच्या गावी पोचलो आईकडे. असं रातकिड्याचा आवाज आल्याशिवाय असं गावी आल्यासारखं वाटतच नाही बघा. वातावरण बघा, पावसाचं झालं आहे. मे महिन्यात पावसाचं वातावरण. मे महिना संपतसुद्धा आलेला नाही आहे आणि पाऊस सुरू झाला आहे बघा इथे. हे बघा आई आमची. गावी आली की गावच्या माणसांना 2च कामं असतात. एक तर आंबे गोळा करा आणि दुसरं काजू गोळा करा. ते बघा, आमची आई झाली काजू गोळा करायला. आणि रात्रीचा आमचा प्रवास इतका बोरिंग होता. 10 वेळा ती लक्झरी गाडी थांबत होती. सगळे झोपले आहेत, ते एकच जिजा मात्र उठली बघा. जिजा इकडे लवकर. हे बघा, गावी आई असली ना, हे साफसफाई होते बघा. कलर बिलर काढून झालं आहे आणि हळूहळू सूर्यही डोकावत आहे. सूर्याची किरणंसुद्धा पडायला लागली. गुड मॉर्निंग सर. आलो. हे बघा आमचे सर, नेहमीप्रमाणे आमचे सर आलेले आहेत. आम्ही येतो तुमच्याकडे कोकम काढायला. कोकमाचा एक व्हिडिओ आम्ही बनवणार आहे.
लय उंच आहेत का? आहेत पिकलेत का? तुमचा तो बांबू असेल ना मोठावाला? हा 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 ठीक आहे, येतो आम्ही एक व्हिडिओ काढायला, तेवढी तुमची आठवण राहणार आमच्याकडे. चालेल, चला. आईने डोंगरा परत फुलला. आईने सगळे दारातली फुलं गोळा करायला घेतली. बघा सगळे प्रवासात दमले आहेत. जिजा मात्र आमची उठली आहे. जिजा काय तुला झोप नाही आली का? घोडा घेऊन आली. हे खाली घेऊन येतो. अगं तुटलाय तो. बाकी सगळे दमून झोपले प्रवासामध्ये. हे अननसांना काय मी नाही आमच्या अंगणामध्ये फुलंच फुल आले. गावी आले की हे कामं असतात बघा. कामं असतात गावी. यावेळी केळीला आमच्या फुलं आली नाहीत वाटतं. केळी यावी व्हायली नाही आहे. शेवगाची शेंगा सुद्धा काढून टाकली वाटतं. हो हे बघा, हे आमच्या आईचं परसावण. वांगी बघ किती आहेत. हे बघा आईने कोकम लावलेले, ते आता हळूहळू मोठे झालेत बघा. छोटं झाड लावलेलं आता केवढं मोठं झालंय बघा कोकमाचं झाड. ठीक आहे, फळं धरली नाहीत त्याला. हे मी झाड मुंबईवरनं घेऊन आलेलं नारळाचं, तर केवढं मोठं झालंय बघा. आणि हे लिंबू, हे सीताफळ. बरं काय काय लावते आई. हे अननसालाच काय पकडत नाही. आणि हे आहे सुपारी. उन्हासारखं वातावरण झालंय, आपलं पावसासारखं वातावरण झालंय. ही बघा लाल परी आमच्या दारातूनच दिसते. सूर्याची किरणं कशी पडली आहेत. सकाळ पासूनच गावातल्या लोकांची कामं सुरू होतात. साफसफाई, झाडलोट, झाडपोळ. चिकू बिकू काय आले नाहीत वाटतं. आता आमची गच्चीवरनं बघूया वरचा निसर्ग कसा दिसतोय. एकदम किर्रा आवाज आहे. अजून सूर्य रागावला नाही अजून. जेव्हा रागवेल तर भरपूर असं कडक ऊन राहील बघ. एक आंबा नाही.
हे सगळं निसर्ग बघण्यासाठी कोकणात यावं लागतं, म्हणून मला कोकणात यायला आवडतं. हे बघा आमच्या आईची करामत, हे असं काहीतरी करून ठेवायचं मस्तपैकी. हे आयनाचं झाड आहे, याला साकटा म्हणतो, साकटा. आणि हे घनदाट जंगल आहे. हा पक्ष्यांचा आवाज कोकणामध्येच बघा सकाळ सकाळ ऐकायला मिळतो. सकाळचे 7:30 व्हायला आले आणि हा आवाज. तर मित्रांनो, अशी राहिलं आमच्या घराची सगळी पाहणी. मी गावी आले की पहिलं सगळी झाडं बघत असतो आणि ते बघून मला इतकं प्रसन्न वाटतं ना, काय विचारू नका. कोकणात चालल्यासारखं वाटतच नाही. तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि काही झाडंसुद्धा मला लावायची आहेत, तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा की मी कोणती अजून झाडं लावायला पाहिजेत. महत्त्वाची सगळी झाडं आहेत. पेरू आहे, केळी आहे, आंबा आहे, फणस आहे. हे एक झाड आहे, हा मी प्रयोग केला होता. हे आहे लिची, वाढता वाढता भरपूर वाढलं आहे ते. अनंत आहे, कोकम आहे, काजू आहे, सुपारी आहे, अननस आहे. तर अजून मी कुठली झाडं लावावीत तर नक्कीच कळवा. हे बघा कोकणातले पक्षी. आता सकाळचे 10 वाजले आहेत. मुंबईवरून आम्ही गावी आल्यानंतर ही अशी कामं असतात बघा. आता ऋग्वेद बघा कसे कामं करतोय. तर पावसाळा जवळ येणार आहे, हे थोडं सपाट करावं लागतं. काय ऋग्वेद, काम काय चालू आहेत काय? ही आमची नारळाची बाग आहे. सकाळी 8 वाजता उठल्यापासून काम करतो. घामा घूम. ही थोडी आमची नारळाची बाग आहे. आता थोड्या वेळापूर्वी आंघोळ केली, परत काम सुरू. ये बाई ये, ते का जिजा पण आली काम करायला. ये घेऊन इकडे ये. हा आता जड आहे. ये बा इकडे ये काम करायला. पण यावेळी एक आंबा आलेला नाही बघा. आंबा तर अजिबात आलेला नाही आहे. एवढं ऊन आहे. ए जिजा ते नाही. आम्ही मागे शिमगेला आलो होतो ना, त्या झाडाला भरपूर चिकू आले होते. पण आता एकही चिकू नाही आहे. सगळे चिकू आता उतरवलेत. काजू पण थोडेफार आले होते, आता आईने काढले असतील. आम्ही मागे शिमगेला आलो होतो ना, ते आमच्या चिकूच्या झाडाला भरपूर चिकू आले होते. पण आता एकही चिकू नाही आलेले. इकडे या. काय करू नकोस बाई. हे बघा, हे आम्ही थोडंसं तमालपत्र आणि आईने काहीतरी कलम लावलेत ते आहेत. आता चिकूला परत नव्याने मोहर येते.
सगळे चिकू गेले उतरून. तू काय दमलास? ए जिजा तू काय करते? जिजा बघा आमची पण काम करायला लागली. बस 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 झाड तोडशील. ए झाड तोडशील बा, झाड तोडशील. बस झालं बस झालं. अगं बस झालं बाई, बस झालं. अगं ए पायाखाली झाड तोडशील ते बघ. अगं बस झालं ते पायाखाली झाड तोडशील. चला 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 बस झालं चला. नको नको बस ही आहे तर ही कामं चालूच राहतील. तर चला मित्रांनो. कामगार. हां चला कामं संपलेली आहेत. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमचं घर कसं वाटलं तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा. आणि झाडं कुठली आम्ही लावायची अजून आम्हाला भरपूर झाडं लावायची आहेत. तर कुठली झाडं अजून लावू शकतो आम्ही तर त्याबाबतही आम्हाला कमेंट्स करा. चला धन्यवाद. शुभ सकाळ आणि सगळ्यांना तुमचा दिवस आनंदाचा जावो.